वाफगावचा भुईकोट वाडा आणि यशवंतराव होळकरांचा गौरवशाली इतिहास. इतिहास म्हणजे केवळ दगडांची रास नाही, इतिहास म्हणजे तलवारींचा आवाज, घोड्यांच्या टापांचा गजर आणि स्वराज्याचं अटकेपार नेलेलं स्वप्न. महाराष्ट्राच्या मातीत असे अनेक किल्ले आहेत जे आजही पराक्रमाच्या कथा सांगतात. असाच एक विस्मृतीत गेलेला पण होळकरशाहीच्या तेजस्वी इतिहासाची साक्ष देणारा किल्ला म्हणजे वाफगावचा भुईकोट किल्ला. हा किल्ला डोंगरावर नाही तर माळरानावर उभा आहे. भुईकोट किल्ला म्हणजे शत्रूला सहज न कळणारा पण युद्धात अत्यंत उपयुक्त असलेला हा किल्ला. 7 भव्य दगडी बुरुज, भक्कम तटबंदी आणि प्रत्येक दिशेला नजर ठेवणारी रचना. ही केवळ वास्तू नव्हती तर होळकरशाहीच्या रणनीतीचा किल्ला होता. आज आपण आलो आहोत इतिहासाच्या त्या पानांकडे जिथे मातीमध्ये शौर्य दडलंय, भिंतीमध्ये गुपितं दडलेली आहेत आणि जिथे जन्म झाला आहे एका अशा योद्ध्याचा ज्याच्या समोर इंग्रजांनाही तह करावा लागला. आजची आपली ही विशेष ऐतिहासिक सफर आहे राजगुरुनगरच्या पूर्वेला असलेल्या वाफगाव येथील भुईकोट वाड्याची. नमस्कार, आपण पाहत आहात खेड टाइम्स. वाफगाव नियोजनबद्ध ऐतिहासिक गाव. वाफगाव हे केवळ गाव नाही तर इतिहासाच्या शिस्तबद्ध रचनेचं जिवंत उदाहरण आहे. या गावात प्रवेश करताना सर्वात आधी नदी ओलांडावी लागते. नदी पार केल्यानंतर आपल्याला दिसते महादेवाचे प्राचीन मंदिर. हे मंदिर केवळ धार्मिक नाही तर गावाच्या संरक्षण व्यवस्थेचा पहिला टप्पा मानलं जात होतं. थोडं पुढे गेल्यावर दिसतात मातीचे बुरुज जे तत्कालीन काळात पहारेकऱ्यांसाठी वापरले जात असावेत. आणि गावाच्या मध्यभागी पोहोचल्यानंतर आपल्या नजरेसमोर उभी राहते भव्य अशी दगडी कमान. ही कमान म्हणजे वाफगावचं मुख्य प्रवेशद्वार. या कमानीसमोर वसलेली आहे बाजारपेठ जिथून या काळातील व्यापारी हालचाली होत असत. कमानीतून आत प्रवेश करताच दोन्ही बाजूंनी जाणारे रस्ते थेट राजवाड्याकडे नेतात. भुईकोट वाडा, शत्रूला न दिसणारा किल्ला. हा वाडा म्हणजे साधा वाडा नाही, हा आहे भुईकोट प्रकारचा किल्ला. भुईकोट म्हणजे असा किल्ला जो जमिनीच्या पातळीशी समांतर असल्यामुळे दुरून पाहिल्यावर सहज दिसून येत नाही. आजही एक वैशिष्ट्य असं सांगितलं जातं की गावापासून जवळजवळ 500 मीटर अंतरावर आल्यानंतरच या वाड्याचं अस्तित्व जाणवतं. याच कारणामुळे शत्रूला अचानक धक्का देणं आणि लपून हालचाली करणं शक्य होत होतं. इतिहासकारांच्या मते हा वाडा पुणे ते दिल्ली मार्गावरून शनिवार वाड्याकडे येणाऱ्या शत्रूंना रोखण्यासाठी रणनीतीने उभारण्यात आला असावा. मल्हारराव होळकर यांना जेव्हा जुन्नर प्रांत मिळाला तेव्हा या भागात प्रशासन आणि संरक्षण मजबूत करण्यासाठी वाफगाव येथे भुईकोट वाड्याची उभारणी करण्यात आली. हा वाडा केवळ निवासस्थान नव्हता तर एक संपूर्ण लष्करी आणि प्रशासकीय केंद्र होतं. शत्रूच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी मुख्य प्रवेशद्वारालगतची दगडी खिडकी आजही दृष्टीस पडते. या वास्तूच्या रचनेतून त्या काळची दूरदृष्टी दिसून येते. किल्ल्याच्या प्रवेशद्वाराचा 30 फुटी लाकडी भव्य दरवाजा युद्धनीती आणि इतिहासाची आजही साक्ष देतो. वाड्यातील प्रवेशद्वार आणि संरचना. वाड्यात प्रवेश करताच दिसते भव्य कमान. या कमानी आत गेल्यावर भक्कम आणि मजबूत बुरुज आजही उभे आहेत. विशेष म्हणजे इथं प्रत्येक दगडावर त्याच्या आकारानुसार केलेल्या खुणा आजही आहेत आणि या दगडांची रचना 1-1 इंच आतमध्ये अशी स्थापत्य शैली वापरून किल्ल्याचे 7 बुरुज उभारले आहेत. त्यापैकी पूर्वेकडील एका बुरुजामध्ये 100 फूट खोल विहीर आहे. त्या विहिरीला अंधारी विहीर म्हणून संबोधतात. ही अतिशय खोल असून आजही या विहिरीचे पाणी पिण्यासाठी वापरतात. पश्चिम दिशेला असलेला दरवाजा त्या काळात घोड्यांच्या पागांकडे जाण्यासाठी वापरला जात असे. यावरून लक्षात येतं की हा वाडा पूर्णपणे युद्धसज्ज रचनेत बांधलेला होता. वाड्यात आत प्रवेश करताच सर्वप्रथम लागतो राणी महाल. यावरील दगडी बांधकामाची रचना ही मुख्य प्रवेशद्वारावर होणाऱ्या हालचाली, पहारा आणि शत्रूंचा प्रतिकार करण्यासाठी केलेली दिसते. राणी महाल येथे आंघोळीसाठी स्वतंत्र विहीर, राहण्यासाठी स्वतंत्र दालने आणि खास बांधलेले अंतर्गत मार्ग होते. राणी महालाजवळच आहे विष्णू नारायण मंदिर. पण या वाड्याचं सर्वात गूढ आणि अद्भुत वैशिष्ट्य म्हणजे भुयारांची रचना. या वाड्याखाली अंदाजे 100हून अधिक खोल्या असलेली भुयारी व्यवस्था आहे. या भुयारांचा उपयोग त्या काळात नाणी पाडण्यासाठी, साठवणुकीसाठी आणि सुरक्षित हालचालींसाठी केला जात असे. इतिहास सांगतो की या भुयारांमधून एक मनुष्य घोड्यावरून बसून सहज जाऊ शकत होता. हे ऐकून आजही अंगावर शहारा येतो. राजदरबार, कारंजी आणि शिल्पकला. वाड्याच्या मध्यभागी आहे भव्य असा राजदरबार. दरबारात प्रवेश करताच एक सुंदर कारंजे नजरेस पडते. भिंतीवर कोरलेली नटराजाची शिल्प त्या काळातील उत्कृष्ट कलाकुसरीचं उदाहरण आहेत.
विशेष म्हणजे या कारंज्यांसाठी वापरल्या जाणाऱ्या पाण्याचे प्रवाह, पाईपलाईन आणि स्रोतांच्या खुणा आजही भिंतींवर स्पष्ट दिसतात. त्या काळात इतकी वैज्ञानिक जलव्यवस्था असणं खरोखरच आश्चर्यकारक आहे. मात्र किल्ल्याची पडझड झालेली दिसते. पुरातत्व विभागाच्या माध्यमातून जीर्णोद्धार युद्ध पातळीवर सुरू आहे. या वाड्याला खरी ओळख मिळते 3 डिसेंबर 1776 या दिवशी, कारण याच वाड्यात जन्म झाला श्रीमंत यशवंतराव होळकर महाराजांचा. छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांना पुढे नेणारे मल्हारराव होळकर आणि अहिल्यादेवी होळकरांच्या परंपरेतील ते तेजस्वी योद्धे होते. स्वबळावर सैन्य उभं करून यशवंतराव होळकरांनी इंग्रजांविरुद्ध अनेक लढाया लढल्या. त्यांची गनिमी काव्याची रणनीती इतकी प्रभावी होती की इंग्रज सैन्य त्यांच्याशी थेट मुकाबला करू शकत नव्हतं. शेवटी इंग्रजांना यशवंतराव होळकर महाराजांशी तह करावा लागला. हेच त्यांच्या पराक्रमाचं मोठं उदाहरण आहे. हा जो किल्ला आहे पुणे जिल्ह्यात ते मल्हारराव होळकरांनी बांधलेला किल्ला आहे हा. तर या किल्ल्याला एकूण 7 बुरुज आहेत. या वास्तव्य तुकोजीराजे होळकर ह्याच किल्ल्यामध्ये वास्तव्यात होते. त्यांच्यानंतर महाराजा यशवंतराव होळकर यांचा जन्म 3 डिसेंबर 1776 रोजी ह्याच वापगाव किल्ल्यामध्ये झाला आणि होळकरांनी या गावात 18 पगड जातीच्या लोकांना प्रत्येकाला मान सन्मान दिला आणि आजही या गावात 12 बलुतेदार राहतात. या गावात मुस्लिम समाज असो, मुस्लिम समाजाला सुद्धा अहिल्यादेवींनी 5 मशीद बांधून दिल्या. परत प्रत्येक समाजाला अहिल्यादेवींचं योगदान आहे असं कार्य केलं. आजही वाफगावमध्ये हा गौरवशाली इतिहास जिवंत आहे. दरवर्षी 3 डिसेंबर जयंती सोहळा आणि 6 जानेवारी राज्याभिषेक सोहळा हे दोन्ही सोहळे भव्य आणि श्रद्धेने केले जातात. महाराष्ट्रासह इतर राज्यांतूनही असंख्य इतिहासप्रेमी, अभ्यासक आणि भाविक येथे उपस्थित राहतात. वाफगावचा भुईकोट वाडा म्हणजे फक्त दगडांची वास्तू नाही, तो आहे शौर्याचा, रणनीतीचा आणि स्वाभिमानाचा जिवंत इतिहास. अशा या गौरवशाली वारशाचं जतन करणं ही आपली जबाबदारी आहे. जर तुम्हाला हा इतिहास आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच ऐतिहासिक कथा पाहण्यासाठी आपल्या खेड टाइम्स या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.